बनायचा आहे का पत्नी बनायचा आहे? आता ऐकून घ्या, घरी जाऊन विचार करा, नंतर मग मला सांगता थोड्या वेळाने बायको बनायचा आहे का पत्नी बनायचा आहे. म्हणून ही माझी बायको आहे, आता याच्यानंतर हे बनणं बंद करायचं. आता ही माझी पत्नी आहे, जी स्वतःचंही पतन नाही होऊ देत, नवऱ्याचंही पतन होऊ देत नाही, तिचं नाव पत्नी आहे. अशा परिस्थितीमध्ये मग पत्नीमध्ये कोणी सुंदर नाही झालं का? सुंदर थी झांसी की रानी, लड़ी गोरों के संग में. सुंदर थी झांसी की रानी, लड़ी गोरों के संग में. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला झाशीलाही जाण्याचा योग आला, ग्वालियरलाही जाण्याचा योग आला. आज आमच्या एखाद्या मुलीला जर म्हणलं की 5 किलो दळण उचल, तर ते गव्हाचा डब्बा उचलत नाही. स्कूटी द्या, इथून तर तिथपर्यंत जाईल त्या ठिकाणी स्कूटी पाहिजे. अशी परिस्थिती आहे. 5 किलो दळणाचा डब्बा उचलू शकत नाही ते. आणि झाशीची राणी 23 वर्षाची होती फक्त. काय ताकद असन तिच्या भाऊमध्ये की जी 65 किलोची तलवार उचलते आणि दुसऱ्या हातामध्ये त्या ठिकाणी दांडपट्टा ठेवते आणि दोन्ही हातांनी लढते आणि एक त्या ठिकाणी तलवारीचं पातं फिरवल्याबरोबर 10 इंग्रजांचे मुंडके उडवते. ही आमच्या भारतीय संस्कृतीच्या नारीमध्ये ताकद आहे. कुठे आहे ती ताकद? ज्या वेळेला एवढे मोठे 35-35, 50-50 तुकडे होतात तर मला ते विचारायचं आहे की रेणुका माता की जय म्हणणं सोपं आहे, पण तिच्या शक्तीची सामर्थ्याची तालीम देणं मात्र अत्यंत कठीण आहे. ते तुमच्या आमच्यामध्ये आज रुजू झालं पाहिजे. सोफेस्टिकेटेड जरूर राहा, परंतु मात्र सोफेस्टिकेटेड सोबत स्पिरिच्युअलही राहा, हे लक्षात घ्या. आध्यात्मिक राहा, धार्मिक राहा. आज आमच्यासारखी जी तरुण मुलं मुली आहेत 30, 35, 40, 25, यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक आहे. यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वैज्ञानिकच आहे. तो वैज्ञानिकच असला पाहिजे. विनाकारण अंधश्रद्धेला त्या ठिकाणी खतपाणी घालू नये. या तत्वाचं मी पण नाही आहे, परंतु मी एका तत्वाचा आहे. मात्र पाहण्याची दृष्टिकोन हा वैज्ञानिक असावा, पण अंतरस्थ वृत्ती मात्र ही आध्यात्मिकच असली पाहिजे. त्याच्याशिवाय रेणुका मातेच्या मंदिरात आमच्या तरुणांचे आणि तरुणींचे पाय वळणार नाहीत. पाहण्याची दृष्टी वैज्ञानिक असू द्या प्रत्येक गोष्टीकडे, पण अंतरस्थ वृत्ती जी आहे ती मात्र आध्यात्मिक असावी, धार्मिक असावी. त्याच्याशिवाय तो प्रवचनात बसेल कसा? नेहमीच आहे ते जगदंबा माता की जय, रेणुका माता की जय. असं मोबाईलचा हुतकाडमध्ये पाहायला तुला 1.5 तास वेळ आहे रे? नाही. जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये येऊन तिचं दर्शन 2 मिनिटाकरता तिचं त्या ठिकाणी ओम श्री रेणुकाय नमः किती वेळ लागते रे एक माळ जपायला? भाग्य कोणाला लाभे ऐसे आणि सतगुणकार्य वेळ जात असे. हे शक्तिपीठ ते आहे की जिथं जेवणाची व्यवस्था नाही, जिथं पाय ठेवल्याबरोबर कळलं पाहिजे की या मंदिरामध्ये काय आहे. ते कंपन तुम्हाला आम्हाला जागृत झाले पाहिजे. जसा पाय ठेवला तसा त्या ठिकाणी त्या देवी मातेच्या शक्ती सामर्थ्याचा साक्षात्कार तुम्हाला आम्हाला झाला पाहिजे. ते कळलं पाहिजे, ती जाणीव झाली पाहिजे. तेवढी ताकद पाहिजे, तेवढी साधना पाहिजे. म्हणून आपली साधना वाढवा. फक्त बायकोचं नाव साधना नका ठेवू किंवा मुलीचं नाव साधना नका ठेवू. हो साधना, हो साधना. नुसतं साधना साधना बंबल्याने काही तुमची आमची साधना पूर्णतेला जाणार नाही, हेही लक्षात घ्या. म्हणून आमच्या भगवती मातेचं मंदिर, आई रेणुका मातेचं मंदिर जेवणाची व्यवस्था नाही. आमचं मंदिर ते आहे की ज्या ठिकाणी पाय ठेवल्याबरोबर जेवणाची व्यवस्था नाही, तुमच्या आमच्या जीवनाची अवस्था बदलून टाकेल. ते कापूस तळणीचं रेणुका मातेचं मंदिर आहे, हे लक्षात घ्या. जेवणाची व्यवस्था नाही, जीवनाची अवस्था बदलली पाहिजे. तेच सांगतोय. सच्चे सेवक तरी बनण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही केला पाहिजे, की नाहीतर मग आमचा नवरा, आमचं मुलं 10 वाजता ऑफिसमध्ये चालले आहे आणि मग ही त्या ठिकाणी आंघोळ करणार, जय रेणुका माता, जय रेणुका माता, जय रेणुका माता. अहो नवरा उपाशी चालला ना ऑफिसमध्ये, ते पोरग चाललं त्या ठिकाणी खिचडी खासाठी तिथं फुकटची कडी धाव वाडी. अशी परिस्थिती तुम्हा लोकांची आहे. म्हणून तारतम्य असलं पाहिजे, ज्याला इंग्रजीमध्ये डिस्क्रिमिनेशन म्हणतात. प्रत्येक गोष्टीचं तारतम्य. भक्ती जरूर करा, देवी मातेच्या मंदिरात जरूर जा, माझं म्हणणं ते नाही आहे, पण तारतम्य ठेवा. की आपला नवरा उपाशी चाललाय